मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातील निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीची ठरली होती. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हाय व्होल्टेज सभा, गावभेटी आणि कॉर्नर बैठका यामुळे वातावरण तापलं होतं. विजय कोणाचा होणार हा प्रश्न निर्माण झाला असतानाच शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली आणि लखन शिंदे हे 610 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयात दुबई कनेक्शन असल्याचं आता समोर आलं आहे. या निवडणुकीत संतोष पाटील आणि लखन शिंदे यांच्यात थेट लढत झाली. संतोष पाटील यांना नरखेड, मसले चौधरी, वाळूज, मनगोळी आदी गावात चांगले मताधिक्य मिळालं, तर शिंदे यांना देगाव, येलमवाडी, मलिकपेठ, शिरापूर सह अनेक गावांनी मोठी साथ दिली. देगाव व येलमवाडी येथील मताधिक्य निर्णायक ठरले. परिणामी नरखेड गटासोबतच शिरापूर पंचायत समिती गणातही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. या सगळ्या घडामोडींमागे पडद्यामागून सूत्रे हलवणारी एक व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे. ते नाव आहे पुण्यातील उद्योजक कुमार धावणे यांचं. ते निवडणुकीच्या काळात काही कामानिमित्त दुबईत होते. तेथूनच ते निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. मात्र समोर पराभवाचे चित्र दिसताच त्यांनी तात्काळ दुबई सोडलं आणि नरखेड गाठलं. स्थानिक कार्यकर्त्यांशी बैठक घेत मतदानाची आकडेवारी तपासत आणि गावनिहाय नियोजन करत त्यांनी अवघ्या एका रात्रीत प्रचाराचा गेम फिरवला. त्यांच्या या एंट्रीमुळेच शिंदे यांचा विजय निश्चित झाल्याची चर्चा आता तालुकाभर रंगली आहे.